यंदा वळीव फारसा बरसला नाही, तर तीव्र उन्हाळा आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधील पाणी पातळी खालावली आहे। परिणामी जलसंपदा विभागाने पाणी बचतीसाठी विविध उपाय योजले आहेत। पाणी उपसा बंदीचे टप्पे निश्चित केले असून धरणातील पाणी जपून वापरण्याची गरज आहे। एका टप्प्यात सलग 2 दिवस उपसाबंदी लागू केल्यानंतर नदीतील पाणी पुढील गावापर्यंत पोहोचतं। त्यानंतर पाठीमागील भागातील उपसाबंदी उठवली जाते, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली। यावर्षी वळीवाचा पाऊस काही भागातच आणि मर्यादित स्वरूपात झाला, तर दुसरीकडे यावर्षी अत्यंत तीव्र उन्हाळा होता। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील विविध धरणातील गेल्या वर्षी आजच्या दिवशी असलेला पाणीसाठा आणि आजच्या दिवशी असलेल्या पाणीसाठ्यातील फरक पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राधानगरी 5 जून 2025 चा पाणीसाठा 4.38 टीएमसी, 5 जून 2026 चा पाणीसाठा 2.3 टीएमसी, चिकोत्रा 0.76 टीएमसी, 1.58 टीएमसी, तुळशी 1.88 टीएमसी, 0.52 टीएमसी, वारणा 13.82 टीएमसी, 12.47 टीएमसी, दूधगंगा 5.32 टीएमसी, 2.89 टीएमसी, कासारी 0.84 टीएमसी, 0.64 टीएमसी, कडवी 1.7 टीएमसी, 0.81 टीएमसी, कुंभी 1.29 टीएमसी, 0.93 टीएमसी, पाटगाव 1.63 टीएमसी, 1 टीएमसी, चित्री 0.62 टीएमसी, 0.51 टीएमसी, जंगमहट्टी 0.46, जांभरे 0.37 टीएमसी, 0.25 टीएमसी, आंबे ओहोळ 0.47 टीएमसी, 0.75 टीएमसी, सर्फनाला 5 जून 2026 चा पाणीसाठा 0.35 टीएमसी, धामणी 5 जून 2026 चा पाणीसाठा 0.45 टीएमसी आणि कोदे 5 जून 2025 चा पाणीसाठा 0.7 टीएमसी आणि 5 जून 2026 चा पाणीसाठा 0.3 टीएमसी। गेल्या वर्षी वळीव सुरू असतानाच मान्सून आला। सलग पाऊस झाल्यामुळे गेल्या वर्षी धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली होती, पण यंदा त्याच्या उलट परिस्थिती आहे। उन्हाळा अधिक तीव्र आणि पावसाचं प्रमाण कमी, यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणं हाच आता पर्याय आहे। अशा परिस्थितीत जलसंपदा विभागानं भोगावती, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांसह काही कालव्यांवर पाणी उपसा बंदी लागू केली आहे। त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहेत। पाणी उपसा बंदी म्हणजे शेतीला पाणी मिळणार नाही असा अनेकांचा समज होतो, पण उपसा बंदी का करावी लागते याबद्दल कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी माहिती दिली। उपसा बंदीचे टप्पे निश्चित करण्यात आलेत। पहिल्या टप्प्यातील पाणी दुसऱ्या टप्प्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहोचलं की पहिल्या टप्प्यातील उपसा बंदी उठवली जाते। पुढील गावांना पुरेसं पाणी मिळावं हा त्यामागील उद्देश असतो, अशी माहिती कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली। त्यामुळे पाणी उपसा बंदीला शेतकरी आणि नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन स्मिता माने यांनी केलंय।